नमस्कार. मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या दिग्गज अभिनेत्याचे निधन झालेले आहे. पाहूया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर तारांगण मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांनी वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. गजनी, लगान, सरफरोश यासारख्या सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवणारा कलाकार आज या जगात नाही आहे. अभिनेते प्रदीप रावत यांनी मुंबईतील कोकिळ अभ्यान रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर संपलेली आहे. रक्ताचा कर्करोग झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आणि रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. लगान चित्रपटामधील प्रदीप रावत यांचे सहकलाकार यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची धक्कादायक माहिती चाहत्यांना दिलेली आहे. प्रदीप रावत यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. B.R. चोप्राचे महाभारत या मालिकेत त्यांनी अश्वत्थामा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारून घराघरात ओळख निर्माण केली होती. आमिर खान यांच्या लगानमधील देवा, सरफरोश मधील सुलतान या भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. प्रदीप रावत यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा ठरला तो म्हणजे गजनी हा चित्रपट. A.R. मुरुगदोस दिग्दर्शित 2005 मधील तामिळ गजनी ज्यात सूर्या मुख्य भूमिकेत होता आणि 2008 मधील हिंदी रिमेक गजनी ज्यात आमिर खान मुख्य भूमिकेत होते. या दोन्ही चित्रपटात त्यांनी गजनी धर्मात्मा हा मुख्य खलनायक साकारला. आजही त्यांना गजनी म्हणूनच ओळखलं जात असे. मात्र अशा दिग्गज कलाकाराने अखेरचा श्वास घेतलेला आहे. हिंदीप्रमाणेच त्यांनी तेलुगू आणि तामिळ चित्रपटातही आपल्या खलनायिका भूमिका प्रेक्षकांची मन जिंकली. साय आणि छत्रपती यासारख्या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. प्रदीप रावत यांच्या निधनानंतर हिंदी, तेलुगू आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी व दिग्दर्शकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. अभिनेता सोनू सूद यांनी देखील रावत यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या मराठी YouTube चॅनल तर्फे अभिनेते प्रदीप रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.